छगन भुजबळ हे पवारांच्या भेटीला गेलेले आहेत आणि या भेटीचं कारण नेमकं काय आहे हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड जोडले गेलेले आहेत फोनवरून। जितेंद्र सर, आपण पाहतोय या ठिकाणी छगन भुजबळ पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। काल टीका करणारे भुजबळ आज पवारांच्या भेटीला गेलेले असल्यामुळे चर्चेला उधाण आलंय। काय प्रतिक्रिया आपली यावर? तेव्हा टीका करणं हा प्रत्येकाचा अधिकार, लोकशाहीतला अधिकार आहे। कोणी कोणावर त्या टीका करावी ह्याला काही लोकशाहीत बंधनं किंवा त्याला काही मर्यादा नाही आहेत। फक्त ती टीका खालच्या पातळीवर असू नये, वैयक्तिक असू नये आणि खोटी असू नये। मला वाटतं काल जे भुजबळ बोलले त्याच्यात काहीही तथ्य नव्हतं। आम्हाला कोणीही सांगितलं नव्हतं तुम्ही जाऊ नका, जा, असं काही नव्हतं। विरोधी पक्षांना कधी तुम्ही तुमच्या जे काही चर्चा होत होत्या, काही घडामोडी होत होत्या मागचे 1.5 वर्ष तुम्ही सामीलच करून घेतलं नाही। आता कशाला विरोधी पक्षांची तुम्हाला गरज आहे? आणि त्यासाठी पवार साहेबांनी आम्हाला कशाला सांगायला पाहिजे तुम्ही जाऊ नका? पण महाराष्ट्राच्या राजकारणातलं हेच एक चांगली गोष्ट आहे की माणसं द्वेष करत नाहीत एकमेकांना। म्हणजे काल जरी भुजबळांनी टीका केली असली तरी आज त्यांना कम्फर्टेबल वाटतं की चला मी शरद पवारांना जाऊन भेटू शकतो। ही शरद पवारांची उंची आहे। काल माझ्यावर टीका झाली म्हणून मी आज भुजबळांना भेटणार नाही असं होणारच नाही। आज शरद पवार त्यांना भेटतील, त्यांच्याशी चर्चा करतील आणि भुजबळ साहेब शरद पवारांना अत्यंत जवळचे, अत्यंत व्यवस्थित ओळखतात। मात्र जितेंद्र सर, तरी काय कारण असू शकतं या भेटीचं तुम्ही सांगू शकाल का? काय कारण असू शकतं? काय कारण असू शकतं या भेटीचं? कारण काय दोघांचं काय असेल मला माहित नाही। मी काही कोणाच्या मनात ओळखत नाही आणि मला काय अशी अज्ञात शक्ती नाही माझ्याकडे जी मला सांगू शकेल की बाबा दोघं काय बोलतायत। पण ही महाराष्ट्रातली एक चांगली परंपरा आहे की शत्रुत्व राजकारणात कोणाचंही नसतं, द्वेष कोणाचाही करू नये। आजच्या राजकारणामध्ये जे द्वेष आणि शत्रुत्व आणि वैमनस्य हे जे राजकारणात जे काही येत चाललंय हे अतिशय महाराष्ट्राला छोटं बनवत आहे। एकीकडे सर भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे, कारण साम सकाळनं जो सर्व्हे केला होता त्या सर्व्हेमध्ये भाजप जर एकटी लढली तर त्यांना यश मिळू शकतं असं सांगितलं जात होतं। त्यामुळे मित्र पक्षांची या ठिकाणी चांगलीच तंत्रली असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि म्हणून कदाचित या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। तुमचं यावर काय मत आहे? नाही, मला कोणी एकत्र लढावं कोणी एकत्र लढू नये याच्यावरती माझं काही मत नाही आणि मला काही त्याच्यात घेणं देणं नाही। प्रत्येकाने आपापला मतदारसंघ कॉन्सन्ट्रेट करावा बस, बाकी काय आहे। महाराष्ट्राचं गढूळ झालेलं राजकारण जर स्वच्छ झालं तर माझ्यासारखा आनंदी माणूस दुसरा कोणी नसेल। अगदी जितेंद्र सर, जर भुजबळ किंवा इतर अजित पवार पक्षातले आमदार आहेत ते जर शरद पवारांकडे आले तर त्यावर पक्षाची भूमिका काय असेल? आमचा पक्ष हा सार्वजनिक विचारांवर, कलेक्टिव्ह थिंकिंगवर चालतो। आम्हाला खात्री आहे की साहेब असे डायरेक्टली कोणाला एंट्रीज देणार नाही। म्हणजे कमीत कमी माझ्याशी नाही, मी तर छोटा कार्यकर्ता आहे, पण जयंत पाटील साहेबांशी ते बोलतील, चर्चा करतील, मतं अजमावून घेतील आणि मग प्रवेश दिले जातील। आणि मला नाही वाटत ही लोक परत येतील। काय इतकं आता पुलाखालनं पाणी गेलेलं आहे की आता काही शक्य आहे असं वाटत नाही। अगदी नक्कीच जितेंद्र आव्हाड सर, साम टीव्हीशी बोलल्याबद्दल आपण पाहतोय विविध मुद्द्यांवर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।